चला तर मस्त असं पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं हे ठेल्यावरचं रगडा चाट बनवूया. ती सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी ठेल्यावरची चव आणि तीच टेस्ट जी आहे ती जाणूया. छान अशी त्यासोबत आंबट गोड तिखट तिन्ही प्रकारच्या चटण्या करूया. तर इथे जे आहे मी 2 वाटी पांढरे छोले म्हणा किंवा मग पांढरे हरभरे म्हणा ते भिजवलेले होते. 5 ते 6 तास जे आहे भरपूर पाणी घालून भिजवून ठेवले. आता त्यातलं ते एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेतलं. त्यानंतर 2 मिडियम साईजचे बटाटे जे आहे अशा प्रकारे कट करून घेतले ते घालून घेऊया. बटाट्याने काय होतं, छान अशी बाइंडिंग येते आणि टेस्टसुद्धा येते. त्यानंतर छान अशी तिखट अजून थोडीशी टेस्ट येण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि यामध्ये 2 ग्लास पाणी घालून जे आहे आपण आता याला मस्त असे शिट्टी घेऊन या. त्या अगोदर इथे जे आहे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालूया. याने काय होतं, छान असे मऊसूद आपले जे हरभरे आहेत ते शिजले जातील. इथे जे आहे स्टीम करण्यासाठी मी मोठा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि हे जे आपलं हरभरे घातलेलं जे टोप आहे किंवा जे पातेलं आहे ते ठेवूया. त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आणि झाकण लावून जे आहे 3 ते 4 ज्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 4 ते 5 काढल्या तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इकडे गॅसवर ठेवलं. आता गॅसवर हरभरे आपले जे शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे जे आहे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मीडियम साईजचं. त्यानंतर इथे जे आहे दही घेतलं. आता साधारणतः 1 वाटी दही आहे, त्यामध्ये 2 चमचे साखर घातली आणि अर्धा चमचा ते पाव चमचा मीठ घातलं चवीनुसार. त्याला आता छान असं मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया. आणि अशा प्रकारे जे आहे आंबट गोड असं दही जे आहे मी फेटळून घेतलेलं आहे. त्यानंतर तेच मिक्सरच्या जारमध्ये जे आहे थोडासा पुदिना घातला आणि जितका पुदिना घातला त्याचे डबल जे आहे कोथिंबीर घालून घेतली. 1 इंच अद्रकचा तुकडा घातला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या, पाव चमचा मीठ घातलं आणि थंड पाणी घातलेलं आहे. इथे मी फ्रीजरमधलं थोडं पाणी घातलं आणि छान अशी चटणी वाटून घेऊया. आणि हे बघा, छान अशी आपली हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे. चटणीसुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत तिकडे जे आहे आपले इतकं करेपर्यंत तिकडे आपले हरभरेसुद्धा शिट्टी झालेले होते ते काढून घेतले. आणि अशा प्रकारे जे आहे छान असे मऊसूत कलरबाज असे आपले जे बटाटे हरभरे आहे ते शिजलेले आहे ते काढून घेतले. आता तुम्हाला मी दाखवते. आता हातावर ज्यावेळेस मी हरभरा रगडत आहे अशा प्रकारे शिजला की आपल्याला इतकेच आपल्याला जे आहे हरभरा शिजायचे आहे. खूप असं गाळ वगैरे नाही करायचा. त्यानंतर इकडे जे आहे स्मॅशर घेतलं अशा प्रकारचं. त्याने जे आहे आपण हलके स्मॅशर करायचे आहे. आता खूप जास्त बारीक नाही करायचे, नाहीतर काय होतं खूपच पेस्ट होईल आणि मग ते खाताना जी दाणेदार चव असते जी आपण ठेल्यावर जाऊन खातो ती चव येणार नाही. त्यासाठी इथे जे आहे खूप जास्त बारीक नाही करायची. ही जी टीप आहे खूप महत्त्वाची आहे. हे जे आपण हरभरे किंवा वाटाणे काही असेल किंवा बटाटे तर खूप जास्त बारीक न करता थोडे असे रवाळ दरदरीत ठेवायचे आहे, जेणेकरून ते दाताखाली जे आहे छान चव देऊन जातील. तर या पद्धतीने जे आहे मी मॅश करून घेतलेले आहे. त्यानंतर इकडे कढई ठेवली. त्या पहिल्या कढईमध्ये 2 पळ्या जे आहेत तेल घातलेलं आहे. आता 2 पळ्या तेल घातल्या. तेल छान तापलं की अर्धा चमचा जिरे घातले. जिरे छान तडतडले की 1 चमचा जो आहे ठेचलेला लसूण घातलेला आहे. आता लसूण जो आहे 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया. त्यानंतर इकडे जे आहे आपण कांदा घालूया. तर मीडियम साईजचा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो सुद्धा घालूया. आता कुठल्याही चाटसाठी जो आहे कांदा खूपच महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस कांदा नाही त्यावेळेस चाट जे आहे अपूर्णच आहे. तर या प्रकार जो आहे मीडियम साईजचा कांदा घालून घेतला. आता कांदासुद्धा आपण 2 ते 3 मिनटं छान असा फ्राय करून घेऊया. आता या ठिकाणी दुसरी ही अशी टिप की कांदा जो आहे खूप असा गाळ नाही करायचा आहे किंवा खूपच असा शिजवून नाही घ्यायचा, हलका हलका फ्राय करायचा आहे. म्हणजे खाताना दाताखाली कांदासुद्धा छान असा लागला पाहिजे किंवा छान अशी चव दिली पाहिजे. या प्रकारे खूप जास्त जर आपण कांदा गाळ केला तर खाताना काहीच चव लागणार नाही कांद्याची. तर इकडे जे आहे 2 मिनटं कांदा छान प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे. इथे जे आहे 1 मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला होता, तो सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतला होता. टोमॅटो घालून घेतला. आता टोमॅटो घातले म्हटल्यावर मीठ तर घालावंच. तर अगोदर आपण हरभऱ्यामध्ये मीठ घातलेलं आहे, आपल्या चटण्यांमध्ये मीठ आहे. तर इथे जे आहे अगदी पाव चमचा जे आहे मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण जे आहे थोडं काळजीपूर्वक करायचं. त्यानंतर मिक्स करून घेतलं परत एकदा. आता यामध्ये टोमॅटो घातले, थोड्या वेळ 2 मिनटं शिजू देऊया. अशा प्रकारचे आहे टोमॅटो हलके हलके शिजले की यामध्ये आपण ड्राय मसाले घालूया. तर अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव चमचा हिंग आणि 1 चमचा जी आहे
मिरची पावडर घातलेली आहे. आता इथे जे आहे मिरची पावडर कलरची घेण्याची अजिबात गरज नाही. जी आपल्याकडे नॉर्मल घरामध्ये असते ती घ्या, कारण आपल्याला रगडा जो आहे खूप असा लालसर नाही करायचा आहे. त्यानंतर ड्राय मसाले घातले की छान असं तेलामध्ये ड्राय मसाले मिक्स करून घेतले. कांदा टोमॅटोमध्ये ड्राय मसाले मिक्स केले. आता इथे जे आहे 2 चमचे चिली सॉस घातलेला आहे छान चवीसाठी, आणि आणखीन थोडीशी तिखट टेस्ट येण्यासाठी 2 चमचे चिली सॉस, आणि मेंटेन करण्यासाठी 2 ते 3 चमचे जे आहे टोमॅटो सॉस घातलेला आहे. टोमॅटो सॉसने काय होतं, छान असं सगळं मेंटेन होतं आणि चवसुद्धा छान लागते आणि व्यवस्थित असं कलरसुद्धा येतो. तर छान प्रकारे आपण सगळे सॉस जे आहे घातलेले आपण छान मिक्स करून घेऊया. आणि अशा प्रकारचे जे आहे स्लरी तयार केलेली आहे, किंवा मग अशा प्रकारचे जे आहे आपली फोडणी तयार झालेली. आता या स्टेजवर जे आहे आपण जे आपले स्मॅश करून ठेवलेले हरभरे आणि बटाटे होते ते घालून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतलं. आता इथे जे आहे हरभरे आणि वाटाणे घातलेले आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. आता इथे जी आहे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, आपल्याला कशी ठेवायची. आता रगड्याची जी आहे खूप घट्ट कन्सिस्टन्सी नसते किंवा खूप पातळ नसते, कारण यामध्ये बटाटा असल्यामुळं काय होतं, पटकन असं घट्ट होतं. त्यामुळं कन्सिस्टन्सी जी आहे आपण थोडीशी आणखीन पातळ करूया. तर हे बघा हे खूपच घट्ट आहे. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं. आता व्यवस्थित असं परत मिक्स करूया. आणि हे बघा काय मस्त असा रगडा दिसतोय आपला, अगदी जाऊन आपण ठेल्यावर खातो त्याच प्रकारचा छान असा दरदरीत दाणेदार. त्यामध्ये थोडेसे हरभरे दिसत आहे, थोडे टोमॅटो, थोडे कांदे, आणि अशा प्रकारचा आहे आपला रगडा तयार झालेला आहे. आणखीन थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे एक सिक्रेट वस्तू घालूया, ती म्हणजे की चिमूटभर कसुरी मेथी. आता सर्व ठेलेवाले काय करतात, कसुरी मेथीचा उपयोग करतात. त्यामुळे ही जी टिपसुद्धा किंवा मग ही जी सिक्रेट वस्तू आहे ही सुद्धा तुम्ही नोट करून घ्या. थोडीशी 1 चमचाभरची आहे कसुरी मेथी छान हातावर चुरगळून अशी घातलेली आहे. परत एकदा मिक्स करूया आणि मस्त अशी एक उकळ काढून घेऊया. आणि मस्त अशी हिरवी कोथिंबीर, नाही तर मग काय, छान अशी कोथिंबीर घालून घेतली. आणि हे बघ काय मस्त असा आपला रगडा तयार झालेला आहे. छान असा आपला रगडा जो आहे मस्त तयार झालेला आहे. मला तर अजिबात राहत नाही, लगेच तोंडामध्ये पाणी सुटायला लागलेलं आहे. आता फटाफट आपण जो आहे रगडा आपला सर्व करूया. आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, बाइंडिंग बघा आणि कलर बघा. अशाच प्रकारचा जो आहे आपल्याला रगडा बनवायचा आहे. अशा प्रकारचा जेव्हा आपण रगडा बनवू तेव्हा जे आहे ठेल्यावरची चव येणार आहे. आणि मग जर घरीच आपण ठेल्यावरचा रगडा बनवायला शिकलो तर मग ठेल्यावर जायची गरजच नाही. तर हे बघा आपला रगडा तयार झालेला आहे. आता मी सर्व साहित्यसुद्धा इथे रगड्याला जे आपल्याला रगड्याला लागणार आहे ते काढून घेतलेलं आहे. जसं की चिंचेची चटणी, आंबट गोड दही, तिखट चटणी, कांदा आणि नायलॉन शेव. आता इथे जे आहे मी खाली सर्व करण्यासाठी पुऱ्या घेतलेल्या आहे. आता तुमच्याकडे पुऱ्या नसेल तर साधे आपले जे बटाट्याचे वेफर्स येतात त्याचे पॅकेट घेतले तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारच्या आहे पुऱ्या कुस्करून घातल्या, त्यावर मस्त असं गरम गरम रगडा घालूया. आणि हे बघ काय दिसते, वा वा मस्त असा रगडा घाललेला आहे. आता चटण्याने छान असं गार्निश करूया. मस्त अशी तिखट चटणी घालूया अगोदर. याने काय होतं, छान असा पुदिनाचा फ्लेवर येईल, त्यानंतर कोथिंबीरचा, आणि छान अशी तिखट चव येईल. आता पुदिना कुठल्याही चाटमध्ये जो आहे खूपच बेस्ट लागतो. त्यानंतर आता इथे जे आहे आपण फेटलेलं दही घालूया. दहीने काय होतं, छान अशी आंबट गोड टेस्ट येईल आणि सर्व जे आहे चव बॅलन्स होण्यासाठी दही जे आहे मदत करतं. आता इथे जे आहे चटण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का. त्यानंतर मस्त अशी आता चाटचा जो जीव की प्राण आहे म्हणजे चिंचेची चटणी घालूया. आता मी इथे जे आहे थोडं जास्त घालत आहे, कारण मला जे जास्त आवडतात. त्यामुळे इथे जे आहे चिंचेची चटणी घातली. आता मस्त अशी यावर नायलॉन शेव जे आहे भुरभुरू. आता इथे जे आहे तुमच्याकडे नायलॉन शेव नसेल तर कुठले फरसाण घेतलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. मस्त अशी नायलॉन शेव भुरभुरली. आणि आता शेवटला चाटचा जो जीव की प्राण म्हणजेच की कांदा, तर यावर मस्त असा कांदासुद्धा भुरभुरला. परत थोडीशी वरून नायलॉन शेव, हिरवी चटणी आणि 1 ते 2 चमचे दही.
काय मस्त चव बॅलन्स होती पहा. आणि घरच्या घरीच ज्यावेळेस आपण बाहेरच्या चवीचा रगडा बनवतो ठेल्यावरचा, तर बाहेर जाण्याची आता गरजच नाही. चला तर मग रगड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळत राहतील. आणि आता बाहेर न जाता घरच्या घरीच रगडाची टेस्ट जी आहे मस्त एन्जॉय करा. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.